नमस्कार, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे जीवनात या गोष्टी स्वीकाराल तर आनंदी राहाल। दुसऱ्याने दाखवलेल्या मार्गावर चालणे खूप सोपे असते। त्याने कोणकोणत्या संकटांचा आणि अडचणींचा सामना केला आहे आपल्याला ठाऊक असते, पण त्यातून आपल्याला पूर्ण अनुभव घेता येत नाही। यासाठी नेहमी नव्या अनोळखी मार्गावर चालणे गरजेचं आहे। आपण नेहमी यशस्वी व्यक्तींचे अनुकरण करतो। आपले आई वडील, भाऊ बहीण, मित्र, बॉस, शिक्षक आणि प्रसिद्ध लेखक, कलाकार, नेते, व्यावसायिक यांचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे प्रभावित होतो, त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करतो। एखाद्याकडून शिकून जीवनात प्रगती करणे हा चांगला पर्याय आहे, पण यात एक अडचण आहे, ती म्हणजे त्या सर्व व्यक्ती म्हणजे आपण नाही। त्यांचे जीवन आणि त्यांचे यश हे त्यांचे स्वतःचे आहे, ते आपले आयुष्य होऊ शकत नाही। अशा वेळी आपल्याकडे एकच गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः निवडणे। जगण्याचे 3 काळ आहेत, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ। भूतकाळात रमून त्या काळातील घटना आठवून आपण दुःखाला निमंत्रण देत असतो। भविष्यात जगणे म्हणजे शक्यताबाबत चिंताग्रस्त होऊन भीत जीवन जगणे होय। सुखी जीवनाचे एकच सूत्र शिल्लक राहते, ते म्हणजे वर्तमान काळ। मग आपण वर्तमान काळात का जगत नाही? आयुष्य प्रवाही आहे हे एकदा लक्षात घेतलं की भूत आणि भविष्याच्या गर्तेतून बाहेर पडून वर्तमानात जगण्याची प्रेरणा आपोआपच मिळते। म्हणूनच ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यावर वेळ वाया घालवू नये। आपण जे करतो त्याचप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्व घडत जाते। उत्कृष्टता हे कोणत्याही प्रकारचे काम नसून तो स्वभाव आहे। भावनांवर नियंत्रण ठेवून वर्तमानाचा विचार करा। परिस्थितीच्या रेट्यात घडणाऱ्या घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, कारण आहे त्या परिस्थितीत आपण पुढे सरकतच असतो। आयुष्य हे निश्चित नाही। आपला जन्म कोणाच्या घरात, याच देशात का झाला, आपण दुसऱ्या एखाद्या शाळेत का शिकू शकत नाही, आपल्यापैकी कोणाकडेही या प्रश्नाची उत्तरे नाहीत। या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत। असं असतं तर बरं झालं असतं, तसं असतं तर चांगलं झालं असतं, असा विचार करण्याऐवजी वास्तव स्वीकारता आलं पाहिजे। अचानक घडणाऱ्या घटनांनी भित्रून जाऊ नका, आनंदी राहण्यातच शहाणपणा आहे। घरातून बाहेर पडताच पाऊस सुरू झाला तर त्रागा करू नये। हातात छत्री असूनही पावसात भिजलो तरीही आनंदी राहता आलं पाहिजे। आयुष्याच्या एखाद्या वळणावर एखादी गोष्ट करण्यासाठी निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा काम करत राहा। आयुष्याकडे पाठ फिरवू नका। तुमच्या आयुष्यातील निर्णय दुसऱ्याला घ्यायला सांगू नका। प्रत्येक क्षण हा जगायचाच असतो, मग दुःखात जगण्यापेक्षा आनंदात जगा। समोरचा दुःखात असेल तर त्याला हसवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला वेगळंच समाधान मिळेल। स्वतःही आनंदात जगा आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, मग बघा जीवन किती सुखद होतं। माहिती आवडली असेल तर लाईक करा। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।